मिळालेल्या माहितीनुसार अंजना शिंदे व त्यांच्याबरोबर उरळी, कांचन व शिंदवणे परिसरातील 11 महिला या शेतातील कामानिमित्त खामगाव टेक या ठिकाणी शेतातील कामे करण्यासाठी गेल्या होत्या। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काम संपून घरी निघाल्या असतानाच अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने सर्वजण एका आडोशाला थांबल्या। त्यावेळी त्यांच्या काही अंतरावर असलेल्या ठिकाणी वीज कडाडली। या विजेच्या मोठ्या आवाजाने 3 महिला जागेवरच बेशुद्ध पडल्या। त्यांना खासगी वाहनातून उरळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तर जखमी असलेल्या सुनीता डोंगरे व संध्या गाडेकर यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले। दरम्यान उपचारादरम्यान अंजना शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। शिंदे यांच्या पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। या घटनेने शिंदवणेसह परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। अंजना बबन शिंदे वय वर्ष 65 राहणार शिंदवणे, तालुका हवेली असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। तर सुनीता महादेव डोंगरे वय वर्ष 56 व संध्या गाडेकर वय वर्ष 45 राहणार दोघेही पांढरस्तर, उरळी कांचन, शिंदवणे रोड, तालुका हवेली अशी किरकोळ जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत।